आम्ही जरा मागं राहिलो. आमचे जरा पोरं धनंजय महाराज, धनुर्धर महाराज यांना जरा बाहेर जायचं होतं वॉशरूमला. त्यांच्यामुळं आम्ही त्यांना थांबलो आणि मागं राहिलो. पण मागं राहिलो तर दिंडी एवढी पुढं गेली, अरा दिंडीच दिसणं झाली आम्हाला. लय दिंडी महाराज तुमच्या बसण्यापायी आपण मागं राहिलो. पोट रिकामी ना पण त्यांना तन बघा रोड बघा कसा रोड आहे. जरा भारी वाटत. कैसा होता? आता 1 लक्ष सबस्क्रायबर 1 लक्ष. आता काय कसं वातावरण आहे? कैसा वातावरण आहे? एकच नंबर वातावरण. याला बोलतात वातावरण. हा सगळं आपल्या इथं कुठं भेटतो? नुसतं साग आणि पलस, साग पलस, साग पलस. आता विषय असा झाला आहे, आता मला नाही वाटत का मला 2 दिवस तरी व्हिडिओ टाकायला भेटतील. तर आमचे मोबाईल नेटवर्क एकदम शून्य झालेले आहेत. इथून पुढं आम्हाला कम से कम 2 दिवस तरी नेटवर्क नसतो. हे तुम्हाला आता व्हिडिओ टाकल्यावर समजेलच. आमच्या सगळ्यांच्या मोबाईलमधून नेटवर्क नावाची गोष्ट मॅजिक संपून गेलेली आहे. दाखवतो तुम्हाला. मोबाईल दाखवतो तुमचा कोणता तरी. आता थोडीशी आले एक नेटवर्क बघा. हा 1-2 कांडी परत जाते येते. गेली ना, बंद पूर्ण. डायरेक्ट बंद. म्हणजे आता आम्हाला नेटवर्क नसणारच आहे. त्याच्यामुळं आम्ही व्हिडिओ टाकू शकत नाही. वेळेवर टाकू शकत नाही. व्हिडिओ टाकू आम्ही, पण मला तर वाटतं खोडाळ्याला पोचल्यानंतरच आम्हाला व्हिडिओ टाकायचा चान्स भेटेल, तेव्हा टाकू. पण तोपर्यंत क्षमा करा. याला बोलतात काय? झकास वातावरण. हे बघा. पंचा तो वल, काय तो वळ, काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ती झाडी. आरा बघताय का? काय रे पोरलो आता आंबली ना. हा साप आंबली ना आता. हा साप आंबे आलात पटकी. माघार आल्या असंच होतं. आंबे आलात पटकी. आंबळे रस्ता खूप छान आहे पण ना. काल चाललेली पोरा दमतात लगेच. बघ ना. हा आलाय आपल्या यात्रेतला पहिला घाट. आता जे घाट आम्हाला सुरू होतील ते शेवटपर्यंत घाटच घाट. योग घाट चढायचा, तो उतराचा, कला की दुसरा घाट. घाट या वारीत संपतच नाही. घाटच घाट. काय पोरांनो किती घाट लागतात? आता पहिला घाट लागला आपल्याला. आता 10-15 लागतील घाट. हो घाटच घाट. या मार्गाला घाटच आहेत सगळे शेवटपर्यंत. टेकड्यांवरचा रस्ता गेलेला नाहीतर हा मधल्याच असतो रस्ता. बोलता येत नाही. गळा बांधोनिया दोर तुम्हाला मी मागाशी बोललो काहीतरी नंतर सांगतो. त्यानंतर सांगायचं असं अजूनही या पट्ट्यामध्ये म्हणजे असा साजेसा परमार्थ नाही. पण साजेसा परमार्थ नाही ही गोष्ट जेवढी खरी आहे त्याहीपेक्षा यांचा परमार्थ एकदम शुद्ध आहे. कारण की यांची भावना
ज्यांच्या निवृत्तीनाथांच्याबद्दल त्याच्या मनात भावना आहेत त्या आपल्यापेक्षा उच्च कोटीच्या आहेत. हो, जरी यांना अभंग बोलता येत नसतील, काही बोलता येत नसतील, पण निवृत्तीनाथांचं भजन करीत गवळणी बोलत का होईना, नियमाचं भजनाचं काय माहिती नाही. आपल्याला माहिती असून आपला परमार्थ शून्य महाराज, पण यांना माहिती नाही नियमाचे भजन, पण यांचा भाव शुद्ध आहे. कारण की यांनी भावधोरणी वाचन यांनी केली त्याचं आपल्याला सर्वांना माहिती आहे. तसंच यांचा भाव एवढाच भारी आहे का आपल्यापेक्षा यांचा भाव खूप श्रेष्ठ आहे. हेच तुम्हाला सांगायचं होतं. आता आपण आलेलो आहोत आपल्या दुपारचा विसावा येथे. इथं सगळ्या दिंड्यांचा मेळाच आहे. बहुतांशी दिंड्या इथंच थांबतात आणि इथंच थांबून इथं जेवण करतात आणि इथूनच पुढं निघतात. आणि ही आपली दिंडी बघा कशी झोपली. ही जेवून झोपली का काय? आपली दिंडी इथं थांबते. मस्त आदिवासी वाड्या आहेत. आपली दिंडी थांबत असते आणि इथून 3, 3:30, 4ला निघून लगेच पुढचा प्रवास चालू होईल. या गावाचं नाव काय रे पोरांनो? मांडवा गावामध्ये आपली दुपारची जेवणाची व्यवस्था इथं सर्वांनी केलेली आहे वारकऱ्यांनी. आता जेवू, झोपू आणि लगेच 3, 3:30ला निघू. चला. 2:45 वाजले. 2:45 निघायचं आहे ना मला 3 वाजता. हां इच्छा आहे. आपण निघूया. आता निघायची तयारी. थोडी फ्रेश होतो. फ्रेश होऊन लगेच आम्ही 5 मिनिटात निघू. 5 मिनिटात बघा. उठा धनंजय महाराज. धोतर घाला. चला उठा. पावडर टिकली. चला. चला तयार. तुम्हाला एक सुविचार दाखवतो. आम्ही ज्या शाळेत थांबलोय काय सुविचार. एकच नंबर बघा. वाचता नीट. नामाव्यतिरिक्त इतर साधन करणे म्हणजे भिंतीवरून उड्या मारून भगवंताचे दर्शन घेणे. नाम घेणे म्हणजे सहज दर्शन. क्या बात आहे. वा खूप छान. पुढे या. तीर्थयात्रा, भजन, पूजन वाचा मस्तपैकी. हा सगळ्यात आवडता. प्रपंचात पैसा हा आवश्यक आहेच, परंतु त्याचा आधार न वाटता आधार फक्त भगवंताचाच वाटावा. क्या बात आहे. लय भारी. काय लिहिले महाराज सर्व एकच नंबर लिहिले. मस्त खरंच झालं. चला आता आपण निघूया. आता आपली दिल्ली निघाली. आता आपण पण निघू. आता रस्त्यावर भेटू तुम्हाला.